ही गोष्ट विदर्भातील एका लहानशा गावात राहणाऱ्या रामलाल आणि त्याची बायको गुंफाबाई यांची आहे. रक्षाबंधनाचा सण होता आणि सकाळी सकाळीच गुंफाबाई रामलालच्या मागे भुनभुन करू लागली. अरे कायले सकाळी सकाळीच भुंकतेस? बोंबलून नाही तर मग काय करू? सकाळपासून बसून बसून चहा पेत आहात. तुम्हाला काही कामधंदा आहे का नाही? आज राखीचा सण आहे. तुमची बहीण येणार आहे तरी घरात काही आवरासावर केला नाहीस. सगळा भुर्दंड मालच सहन करावा लागत आहे. अरे गुंफा, जरा हळू बोंबल ना. सकाळपासून तुझा आवाज सुरू झालाय, पूर्ण गाव ऐकत आहे. सणाच्या दिवशी तरी जराशी चुपचाप राहशील का नाही? काय म्हणाला? बोंबल तर म्हणत्या माल. माल चुपचाप राय म्हणता. थांब आता, तुमची बहीण येऊ द्या, अशीच जगरा करतो, मग बघा. देवा रे देवा, सणाच्या दिवशी या बायकोची कटकट संपत नाही. राखी बांधायला माझी बहीण तारा येत आहे, पण ही तिच्यासमोरही मला काही जगू देणार नाही. तुमची बहीण का लंडनची राणी आहे? मग तिच्या पुढे काही तुमची इज्जत करू? अरे नाही इज्जत करस ना, तर नको करू. पण सकाळपासून पागल झाल्यासारखीच कायल बोंबलतेस. तुझ्यापासून माझा डोका गरम झालाय. आता काही बोललीस ना तर चांगला झोडपून काढतो. अरे झोडपून पहा बरा, सीधी आपला माहेरी जातो. अरे जाना, आपल्या भावाला राखी बांधून ये जो. फालतू गळा कायला फाडतेस? राम राम बहिणी. काय रे दादा, मी गावाच्या बाहेरून चालून येते तेव्हापासून गुंफा वहिनीचा आवाज थेट गावाच्या शेवटपर्यंत ऐकू येत होता. आज सणाचा दिवस आहे तरी तुमची भुनभुन सुरूच आहे का वहिनी? काय सांगू तारा तुला, रोजचाच त्रास आहे. दिवसभर हे अशीच बोंबलून वैताग आणते. चल तू घराच्या आत ये आणि पहिला राखी बांधून टाक, नाहीतर ही अजून बोंबलायला लागेल. हो हो, सगळे मलाच नाव ठेवा. मीच वाईट आहे या घरात. दोघे पण बहील भाऊ मलाच म्हणतेत. मोठी तुमची बहीण आहेत. अगं फक्त 50 रुपये. भावानी काय बहिणीला भली मोठी भेट दिली. बापरे, 50 रुपयात काय येतं आजकाल? मला तर वाटलं होतं की काहीतरी मोठं गिफ्ट देशील. अगं काय वहिनी, दादा मला काय पैसे देणार? मीच दादासाठी एक जादुई भेट आणलीये. जादुई भेट? काय आहे ते जादुई भेट? कोठी आहे ते? वहिनी, त्या माझ्या गाठोड्यात ना अशी एक भेट आहे जी माणसाला फक्त 5च मिनिटात एकदम चुपचाप पाडते. आणि ज्याच्याकडे ही भेट आहे ना, त्याचा सगळा राग एका सेकंदात गायब होते. माय गे, हे काय? मला गप पाडायचं काय मंत्रतंत्र घेऊन आलीये काय? का ठेवलंय या गाठोड्यात? वहिनी, ही भेट ना दादासाठी खूप कामाची आहे. जेव्हा जेव्हा तुमची टूर सुरू होईल, दादाने फक्त ही जादुई भेट वापरायची आहे. काय आहे ग तारा? काय काढत आहेस बाहेर? लवकर सांग मला. अहो वहिनी, हा मऊ मऊ गुळाचा खडा आणि लाडू घ्या. दादा काय करेल? तुमची बोंबाबोंब सुरू झाली ना की एक लाडू थेट तुमच्या तोंडातच कोंबेल. 5 मिनिटं तोंड बंद आणि पोटात गोड गेलं की तुमचा रागही खलास. वा रे माझ्या बहिणी, खूप भारी जादुई भेट आणलीयस तू मला. आता ही जशी बोंबलायला लागेल ना, मी एक लाडू थेट हिच्या तोंडातच शिरवणार. बापरे गा, तुम्ही दोघं बहीर भाऊ मिळून मलाच वेड्यात काढताय का? तुम्ही दोघं बहीर भाऊ नेहमी माझ्याच मागे हात धुवून भिडणार का? चला आता, रक्षाबंधनाचा सण आहे, मस्त मिठाई घ्या आणि तिघही मिळून खाऊ. तर मग आता का म्हणते बहीण भावाचा रक्षाबंधनचा सण? आता रक्षाबंधनचा होता सण. तर मग आता गुंफाबाई न रामलाल यांची गोष्ट एका गोष्ट होती. तर आता रक्षाबंधनचा सण, तर तारा नावाची बहीण म्हणजे रामलालची बहीण आली राखी बांधावला. तर मग आता हे बुरबुर करणारी बाई सकाळपासून भुनभुन करत होती. कोण? गुंफाबाई. का तारा येत आहे, राखीचा रक्षाबंधनचा सण आहे म्हणते, पण तुमची बहीण येत आहे ना, तुम्ही कोणताच काम नाही केल्या म्हणते, बोंबलते आपल्या नवऱ्याच्या मागे. अशानं अशी गोष्ट झाली. मग गुळ आणलं आणि त्याच्या बहिणीनं रक्षाबंधन राखी बांधत होती. तर त्यावेळी त्याची बहीण का म्हणते गुंफाबाई, अरे 50 रुपये दिलास म्हणते आपल्या बहिणीला, किती मोठी गिफ्ट दिलास म्हणते. का आजकाल जमाना आहे का म्हणते 50 रुपयाचा.
अशा अशी गोष्ट झाली. मग म्हणते मी तुमच्यासाठी एक जादुई भेट आणलो. म्हणते जादुई भेट म्हणजे कोणती? का त्या नाही ताराना नाही का आपल्या भावासाठी एक नाही का गुळ आणलं थोडसा आणि बेसनाचे लाडू. अशी होती आपली हे मोरल स्टोरी रक्षाबंधनच्या सणानिमित्त, राखीच्या सणानिमित्त. तर मग अशा स्टोऱ्या बघत राहा आणि आमच्या मस्त मोरल स्टोरी आणि वेगळा आणखी कार्टून ड्रामा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमेशन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येतच राहतो. चल मग बनून राहा. मग आमच्या चॅनल